डॉन ऑफ गडचांदू, डॉन ऑफ गडचांदू तेव्हापासून आहे आणि आज आहे. कारण कसं आहे की आमचा सहवास हा 5वी पासून आला आणि गट ब मध्ये असल्यामुळे संजू आणि बरेच जण आपल्या ब मध्ये होते तेव्हापासून काय कार्टूनपणा होत्या, काय आम्ही खेळत होतो, एकामेकाचे डे सोडत होतो, एकामेकाची मजा करत होतो, तेव्हापासून हसत खेळत असणार संजू आजही त्याच्या चेहऱ्यावर बघा कधी नाराजी नाही. तेव्हाचे फोटो बघा, त्या कोपऱ्यात ठेवलेला फोटो त्यावेळेसचा आणि आज असं आपल्या समोर बसलेला संजू कधीच नाराज दिसला नाही. तो संजू आज ज्या मित्रामध्ये वावरतो, ज्या कुटुंबामध्ये वावरतो, ज्या पर्यावरणामध्ये वावरतो, तो आज जो सक्षम दाखवतो, ते जो साध्यता त्यांनी साधलेली आहे, परत त्या मित्रामध्ये मित्रत्व ठेवलेले आहे. तो कोणी असो, कोण्या पक्षाचा असो, कोण्या जातीचा असो, कोण्याही धर्माचा असो, त्यांनी एकही इंच ते कमी नाही दाखवली. आज मागे गेट टुगेदरला मिलो होतो, संजूनं मला बोलले, त्या संजू मेंढे भाऊनी मला म्हणलं की बाबा तू दिसला नाही, आज संतोष दिसत नाही, संतोष आपला छाडे. तर हे मित्र जे आहे खरंच एक जिव्हाळा असलेला मित्र, एकामेकाला सहाय्य करणारा मित्र, एका कुटुंब संयुक्त कुटुंब ठेवणारा, समोर ठेवणारा मित्र आज आपला संजू दिसत आहे. आज बऱ्याच आठवणी आहेत त्यावेळेच्या आठवणीमध्ये आमच्या यांनी सांगितलेलंच आहे, नवनाथने वगैरे सांगितलं आहे, आमच्या किशोरने सांगितलेलं आहे. आज या वाढदिवसानिमित्त सगळे त्यांचे मित्र, एक वर्ग मित्र असो, व्यावसायिक मित्र असो किंवा कुटुंबातले मित्र असो किंवा एखाद्या राजकीयाच्या मध्ये मित्र असो, सगळे मित्र त्यांच्या वाढदिवसाला येणार आहेत. आम्ही आमच्या वर्ग मित्र म्हणून आम्ही आलेलो आहोत आणि या आमच्या हसत्या खेळत्या डॉन मित्राला 49च्या नंतर 50व्या वर्षात पदार्पण होत आहे आणि या डॉनला पुनश्च आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या येणाऱ्या काळात त्याच्या आयुष्यात असो, त्याच्या व्यवसायात असो, भरभराटी राहो असं मी या क्षणी थांबतो. परत द डॉन ऑफ गडचांदू संजू भाऊंना वाढदिवसाच्या पुण्याच्या शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो.